दोघांसमोर आव्हान असेल। एकीकडे मागच्याच सामन्यामध्ये अमोल भोईरने अर्धशतक देखील झलकावले, तो देखील मॅन ऑफ द सिरीजच्या दावेदाराकडे पुढे जाताना यावेळेस दिसून आला। त्यानंतर हेमंतची फलंदाजी गोलंदाजी असेल, अक्षयची फलंदाजी गोलंदाजी असेल, ती देखील चमकदार कामगिरी। आणि मागच्याच कालच्याच दिवसामध्ये दुर्वा 11 सावळे संघाने चिंचवली संघाला नमवून त्या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश केलाय, त्यांचं देखील खूप सारं कौतुक असेल आणि त्यांना देखील शुभेच्छा असतील फायनलसाठी, कारण उद्याचा दिवस फायनलचा दिवस आहे आणि त्यामध्ये दुर्वा 11 सावळे संघ तो देखील खेळताना दिसणार आहे। परंतु जाऊया सध्या दुसऱ्या फेरीतील या सामन्याकडे, ज्या ठिकाणी अमोल भोईर सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती कालभैरव मालेगाव संघाकडून। दुसरीकडे राजेशजी भोईर आणि नैतिक भोईर ही बाप लेकाची जोडी देखील मैदानामध्ये आपण पाहतोय। दोघेही ऑन साइडला एक शॉर्ट मिड ऑन मध्ये नैतिक भोईर आणि लॉंग ऑन मध्ये या ठिकाणी राजेश भोईर, पिता पुत्राची जोडी ही। बॅट्समन अक्षय मात्रे स्ट्राइक घेणार, गोलंदाजी मार्क वरती येतोय तो अमोल भोईर। हे द्वंद्व युद्ध अतिशय चांगल्या प्रकारे रंगणार आहे, ते मात्र धोत्र्याच्या या आयोजनामध्ये। पहिला बॉल फेस करणार अक्षय, अगदी ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता, परंतु त्याला ऑन साइडला खेचून घेतलं। राजेश भोईर त्या ठिकाणी पोहोचतायत, धावतायत, फेकतायत। तत्पूर्वी मात्र अक्षय आणि हेमंत चांगल्या धावगतीने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करतायत। 2 धावेने श्री गणेशा झाला, 2 धावा धावफलकावरती लागल्या। अमोल भोईरच्या पहिल्याच चेंडूवरती 2 धावा मिळतायत। हलक्या त्याने थोडासा स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं, ऑन साइडला खेचला। दुसरा चेंडूची फेकी, पुन्हा त्याच दिशेने आडव्या बॅटने ऑन साइडला खेचलाय। पॅरलल षटकार अक्षयच्या बॅट मधून येतोय, नेरळपाडा संघासाठी एक हार्ड हिटर फटका, 6 धावा। ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता, परंतु त्याला देखील त्या ठिकाणी ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला। हा कारनामा फक्त अक्षयच करू शकतो या ठिकाणी, आणि हा 6 धावा देऊन नेरळपाडा संघ आता थोडासा धावगतीवरती मात्र एक्सेलेटरवरती पाय ठेवतोय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला संघ। आता क्षेत्ररक्षणामध्ये बघा थोडेसे चेंजेस केले या ठिकाणी। अमोलने देखील विचार केला असेल की हा चेंडू या ठिकाणी अशा प्रकारे खेळला, मग क्षेत्ररक्षण बदलणे देखील गरजेचं आहे। पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर, यावेळेस ऑफस्टंप मोर्चा बाहेर जरी टाकला असेल तरी ऑफसाइडच्या दिशेने या ठिकाणी सरळ सीमारेषा पार हा येतोय उत्तुंग असा षटकार। सलगचा दुसरा षटकार अक्षयच्या बॅट मधून येतोय। मागच्या मॅच मध्ये अक्षयने देखील चांगली फलंदाजी केली होती। आता मी म्हटलंच होतं की हा जो सामना आहे ना तो फार मोठा सामना आहे। एकीकडे अमोल भोईरची बॅटिंग देखील येणं दुसऱ्या सत्रामध्ये आहे आणि अक्षय देखील जाणून आहे की जर आपण 70+ आसपास धावा जर केल्या तर कुठेतरी आपला निभाव लागू शकतो, कारण अमोल भोईर, राजेश भोईर सारखे फलंदाज कालभैरव मालेगाव संघामध्ये त्यांच्या समोर खेळताना थोडीशी चांगली धावसंख्या असणं गरजेचं आहे। आणि त्याच इराद्याने हेमंत आणि अक्षयने देखील आता वाटचाल सुरू केलेली आहे। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 14 या धावसंख्येवरती ऑन हॅट्रिक असेल, षटकार हॅट्रिक वरती अक्षय म्हात्रे। अमोल भोईर जो उत्तम दर्जाचा गोलंदाज देखील आहे आणि त्याच्यावरती हे प्रहार या मैदानावरती खेळताना दिसतोय अक्षय। पुन्हा समोर टाकला या ठिकाणी शॉर्ट मिड ऑन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु 1 धाव घेण्यापासून वाचू शकणार नाही। एकेरी धाव कंप्लीट केली जाते। आता मात्र हेमंत स्ट्राइक एंड वरती जाणार, जो 4 चेंडू फक्त बघत राहिला की अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय नेरळपाडा संघ। चांगली धावसंख्या या ठिकाणी सुरुवात झाली ती नेरळपाडा संघाची। हवेचा वोक, त्याविरुद्ध फटके, एज लागलीये त्या ठिकाणी। स्लीप मधला क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये, चांगली झेल पकडली जाते। सलामीवीराच्या भूमिकेमध्ये गेलेला हेमंत यावेळेस शून्यावरती बाद होऊन मात्र डगआउट मध्ये परतेल। पहिला झटका लागतोय तो मात्र नेरळपाडा संघाला।
हेमंत बाद झाल्यानंतर निलेश मैदानाकडे रवाना होतोय। बराच अवधी निलेश सलामी देत असतो नेहमी निरळपाडा संघाला, परंतु थोडंसं वनडाऊनच्या भूमिकेमध्ये ठेवलं, बॅट पॅच मध्ये कदाचित असावा, कारण निलेश देखील एक चांगला फलंदाज आहे। आणि आता या षटकातील जवळजवळ 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे, अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु अमोल भोईरने थोडंसं कमबॅक केले या पहिल्या षटकामध्ये, कारण प्रहार 2 मोठे प्रहार झाले होते, 15 धावसंख्येवरती संघ होता आणि या 5व्या चेंडूवरती जो चांगला चेंडू टाकला त्याच्यावरती विकेट मिळाला हेमंत सारखा, परंतु अक्षय अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, त्याच्यामध्ये धमक आहे धावा काढण्याची। आता बघूया निलेश केलाय, शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकाचा आणि पॉवर प्लेचं हे षटक होतं, त्यामध्ये धावा आजारी आल्यात तरी एक गडी बाद झालाय। शेवटचा चेंडू असेल अमोल भोईर टू निलेश, पुन्हा पुढ्यात टाकलात, अगदी शॉर्ट मध्ये या ठिकाणी फेकी करण्याचा प्रयत्न केला, जर चेंडू हातामध्ये लागला असता तर कदाचित या ठिकाणी अक्षय म्हात्रे धावचित होऊ शकला असता, परंतु बाल बचावला, चेंडू काही क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागला नाही आणि पहिल्या षटकाचं मात्र या ठिकाणी समाप्ती होते। पहिलं षटक 15 या धावसंख्येवरती 1 गडी बाद अशी धावसंख्या असेल धावफलकावरती नेरळपाडा संघाची। हा चेंडू निर्धाव या ठिकाणी, नवीन गोलंदाज आता कुठला निवडला जाणार याकडे देखील लक्ष असणार आहे। तर मालेगाव संघाचा 12वा प्रतिनिधी जर असेल तर या ठिकाणी गोलंदाज स्वप्नील, यस हाईट फॅक्टर, एक उंचपुरा असा गोलंदाज स्वप्नील, हा देखील एक नवोदित सितारा आहे। गेली 2-3 वर्ष स्वप्नीलने मालेगाव संघाला मात्र तारून ठेवले, एक नवीन गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी। स्ट्राइक एंड वरती आता अक्षय, ज्याने अमोल भोईर वरती प्रहार चढवले होते, आता त्याचा इरादा असेल की स्वप्नील वरती देखील अशाच प्रकारे प्रहार करून आपल्या संघाला या षटकामध्ये आणखी कमीत कमी 15 ते 20 धावा जर आल्या तर एक चांगली धावसंख्या होऊ शकते, परंतु जसं अमोल भोईरने शेवटच्या 2 चेंडूमध्ये कमबॅक केले तसा कमबॅक स्वप्नील भोईर करणार का? जाऊया दुसऱ्या षटकाकडे। या ठिकाणी दुसरं षटक ज्या ठिकाणी पॉवर प्ले समाप्त झालेला आहे, 5 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतोय, ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आणि ऑफ साइडला 5। पहिला चेंडू स्वप्नील ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला आणि कव्हरच्या डोक्यावरून एक देखणा फटका, 1 बाउंस सीमारेषा पलीकडे, अगदी कमलाला फटका देणारा हा फटका होता। या ठिकाणी 4 धावा देऊन गेला तो मात्र अक्षय म्हात्रे आणि त्याच्या संघाला। या 4 धावांनी 19 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला। पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला, तर अक्षयला माहिती आहे जर दबाव निर्माण केला तर गोलंदाज कुठेतरी थोडासा त्याचा कॉन्फिडन्स लेवल लूज होऊ शकतो आणि आपल्याला पुन्हा चांगले प्रहार करण्यासाठी चेंडू मिळू शकतात, आणि अगदी तशाच प्रकारे पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय, चौकार आलाय तो आपला नेरळपाडा संघासाठी। चांगली गोलंदाजी करावी लागेल स्वप्नीलला आपल्या संघासाठी। ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर पिच होणारा हा चेंडू होता, पंच आमच्याकडे वळून सांगतायत आणि गोलंदाजाला दंडित करतायत की हा वाईट स्वरूपाचा चेंडू तू टाकलास, आणि पहिली एक्स्ट्राची धाव ती मात्र नेरळपाडा संघाच्या खात्यावरती जातीये। 20 धावसंख्या जाऊन पोहोचली, 7 चेंडूंचा खेळ संपलाय। 7 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर 20 या धावसंख्येवरती 1 गडी बाद झालाय नेरळपाडा संघाचा। सुंदर असं वातावरण, खेळती हवा या मैदानावरती गेली 3 ते 4 दिवस आपण 3 दिवस पाहतोय की खूप वेगाने वाहणारे वारे या मैदानावरती, जवळच नदीचा किनारा, अतिशय सुंदर देखणं वातावरण, आणि त्याच्या वातावरणात या ठिकाणी हा फटका खेळलाय, अतिशय उत्तुंग आणि सरळ अंपायरच्या डोक्यावरून जाणारा हा षटकार होता। तिसरा षटकार येतोय तो अक्षय म्हात्रेच्या बॅट मधून आपल्या संघासाठी, आणि या षटकाराने स्वप्नील भोईरच्या वरती प्रहार करायला सुरुवात केली। धावसंख्या झाली, आमचे स्कोरर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे स्कोरिंग करतात, सांगतायत की 26 धावा धावफलकावरती झाल्यात, 1 गडी बाद। आता मात्र विचार करायला लावलंय, राजेश भोईर देखील त्या ठिकाणी पोहोचतायत, थोडंसं कानमंत्र देतील स्वप्नीलला, कारण ज्या प्रकारे फलंदाजी करतोय अक्षय,
डोईजड होऊ शकतो आपल्या संघाला. जो अतिशय खोऱ्याने धावा ओढतोय, नेरळपाडा संघ देखील थोडासा रिलॅक्स वाटतोय. डगआउट मध्ये टाळ्या वाजतायत त्यांच्यामध्ये, कारण त्यांना माहिती आहे जोपर्यंत अक्षय आहे, निलेश आहे, तोपर्यंत आपल्याला धावा येऊ शकतात. आणि अक्षय ज्या प्रकारे फलंदाजी करतोय ना, कमीत कमी 70 धावा या धावफलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर येऊ शकतात, अशी आशा देखील ते लावून आहेत. परंतु जर तरच्या गोष्टी आहेत. स्वप्नील जर एखादा चांगला चेंडू जर टाकला तर मात्र अक्षयची विकेट देखील तो कमावू शकतो. परंतु तो चेंडू, तो मॅजिक चेंडू, तो जादूचा चेंडू त्याला टाकावा लागेल. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदललं जातंय, कारण जसजसे फटके लागतायत तसं व्हेरिएशन आणणं गरजेचं असं. टाळ्या वाजल्या जात आहेत, आत्मविश्वास वाढवला जातोय स्वप्नीलचा. हा फायदा होणार का? पुन्हा एकदा सज्ज होतोय तिसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी. तो मात्र स्वप्नील भोईर टू अक्षय समोर टाकला. यावेळी स्टेट धावेचा फटका येतोय. तन्मय त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा निलेशचा प्रयत्न होता, परंतु अक्षय थोडासा बॅकफूट वरती राहिला. त्याने सांगितलं की थांब जरा. धावसंख्या चांगल्या प्रकारे आलेली आहे, कुठेतरी सामना बॅलन्स करणं देखील गरजेचं आहे. हा समजूतदारपणा अक्षय मध्ये आहे, कारण त्याने बराचसा क्रिकेट खेळलेला आहे. कर्जत टेनिस क्रिकेटच्या महत्वाच्या स्पर्धा खेळलेला हा खेळाडू आहे, ज्याला एक महत्वपूर्ण ऑलराऊंडर म्हणून मानलं जातं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. त्याने सामंजस्यपणा दाखवला. एकेरी धाव घेतली, कुठलीही घाई गडबड न करता, आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 27 धावा. चांगली धावसंख्या या ठिकाणी आतापर्यंत पाहतोय. एक गडी हेमंत जरी शून्यावर बाद झाला असला तरी निलेश मात्र गेलेला अजूनही काही करू शकला नाहीये. त्याला देखील संधी असेल. समोर टाकला चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेट करत राहिला चेंडूची. शेवटी पकडला चेंडूला आणि फेकी करणार. तत्पूर्वी पुन्हा एक एकेरी धाव. निलेशने देखील या ठिकाणी एक धाव देऊन निलेशला देखील माहिती आहे की कुठेतरी एकेरी धावा घेणं गरजेचं आहे आणि अक्षयला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे, कारण ते फटके 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. एकेरी धाव घेऊन थोडासा शहाणपणा दाखवलाय मी तर म्हणेल निलेशने, कारण एकेरी धाव घेऊन अक्षयला स्ट्राईक वरती पाठवलंय, जो चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार आलाय. थोडस पाऊल काउंट करण्यामध्ये चुकी झाली, ते मात्र यावेळेस दबाव आलाय तो मात्र या गोलंदाजावरती, स्वप्नील वरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अगदी 10 ते 15 पावलांचा रनअप आहे आणि ओव्हर द विकेट या ठिकाणी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 13 धावसंख्या 4 चेंडूंमध्ये. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडतोय, झेल सोडतोय. धडपडला, झेल सोडली आणि तत्पूर्वी 2 धावा. थोडस चेक केलं जाईल त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता क्षेत्ररक्षकाने. चांगला फटका होता. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. अंपायर 2 धावा लीगल यस इशारा आहे तो. 2 धावा या ठिकाणी मिळतायत त्या मात्र अक्षरला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 2 धावांनी 30 या धावसंख्येवरती. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. चांगला फटका होता आणि परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील होता. जर ही झेल झाली असती ना तर कदाचित नेरळपाडा संघ बॅकफूट वरती आला असता, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली. शेवटच्या चेंडूवरती पाहूया काय समीकरण असेल. या ठिकाणी ऑन साइडला पुन्हा स्क्वेअर लेग मध्ये संधी निर्माण झाली आहे त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 जीवदान, तेही अक्षय मात्रेला, आणि या शेवटच्या चेंडूवरती येतोय तो षटकार. आणि या 6 धावांनी 36 धावा 18च्या सरासरीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 गडी बाद होऊन 36 धावा. छोटीशी विश्रांती होती या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक्स मैदानावरती. अमित सोना
याने देखील बराचसा क्रिकेट गाजवलेला आहे. तो मात्र ड्रिंक्स घेऊन गेला होता आणि काहीसा कानमंत्र घेऊन गेला होता तो अक्षय आणि निलेशसाठी. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये 36 धावा लागल्यात 12 चेंडूंमध्ये. 18च्या सरासरीने या धावा उभारल्यात. अजूनही 2 षटकं आहेत. अजूनही 36 लागल्या तर 72 होऊ शकतात. परंतु राजेश भोईर एक कसलेला गोलंदाज आहे. तो देखील या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय. क्षेत्ररक्षण सजवले, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राऊंड द विकेट येतोय निलेशसाठी. पहिला चेंडू राजेश भोईर टू निलेश. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला शॉर्ट पिच चेंडू होता. बाहेर जाणारा हा चेंडू होता. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करत होता निलेश. त्याला वाटलं कदाचित हा वाईड असावा, परंतु लीगल डिलिव्हरी मानली गेली या ठिकाणी. अंपायर यांनी घोषित केली आणि पहिल्या चेंडूची समाप्ती झाली. आणि आमचे रोहिदास मिनमिने या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय या चषकामध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऑफस्टंपच्या बाहेर सरसावले होते आणि राजेश भोईरने विचार केला की आपण स्टंप मध्ये चेंडू टाकूया, परंतु थोडासा निशाणा चुकला कदाचित त्यांचा आणि लेग स्टंपच्या थोडासा बाहेर राहिला आणि पंचांनी त्याला दंडित केलं. ही दुसरी एक्स्ट्राची धावफलकावरती लागली जाते. वाईड स्वरूपात हा चेंडू आणि 37 धावा धावफलकावरती लागल्या. बराचसा सफल झाला होता निलेश आणि यावेळेस त्याला त्रिफलाचित करण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु थोडीशी दिशा भरकटली गेली. वाईड स्वरूपात हा चेंडू. बॅट देखील बदलली गेली. यावेळेस थोडंसं चेंजेस बॅटमध्ये डिफेक्ट दिसून आला फलंदाजाला. बॅट चेंज झाली आहे. बघूया आता त्याचा फायदा होणार का निलेशला देखील या ठिकाणी आणि आपल्या संघाला देखील. निलेशने अजून जवळजवळ 3 चेंडू खेळलेत आणि केवळ एकेरी धाव केली आहे. म्हणजे त्या लईमध्ये निलेश देखील दिसत नाहीये, परंतु त्याला लईमध्ये यावं लागेल. अक्षय मात्रेला साथ द्यावी लागेल. परंतु दुसरीकडे राजेश भोईर अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू टाकतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पकडला जातोय. एक धाव या ठिकाणी मिळणार आणि एका धावेने मात्र 38 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. जे फटके 2 षटकामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात येत होते त्याला कुठेतरी आता बांधून ठेवले. 2 चेंडू झालेत चांगल्या प्रकारे. 2 चेंडूवरती फक्त एकेरी धाव दिले ती मात्र राजेश भोईर याने. मी म्हटलंच होतं की कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये हा कसलेला गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे प्रत्येक, कारण अंपायरच्या भूमिकेमध्ये देखील बराचसा काळ असतो. त्याला प्रत्येक खेळाडूचा स्टान्स देखील माहित असतो की कशा प्रकारे कोणता खेळाडू खेळतो आणि अगदी तशीच गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला चेंडू टाकलाय. राजन भोईर त्या ठिकाणी चुकी करणार नाहीये. एज लागली आणि फार मोठा गडी मात्र या ठिकाणी नेरळपाडा संघाचा बाद होतोय. मोठा धक्का लागतोय नेरळपाडा संघाला. ज्याने आतापर्यंत धावा खोऱ्याने काढल्या होत्या नेरळपाडा संघासाठी, तो मात्र या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परततोय. अक्षय म्हात्रे हॅज डिपार्ट. 38 या धावसंख्येवरती अक्षय म्हात्रेला बाद केलं. मी म्हटलं की राजेश भोईर हा कसलेला गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे प्रत्येकाचा स्टान्स, कोणता खेळाडू कशा प्रकारे खेळतो. कारण अंपायरच्या भूमिकेमध्ये राहून त्याने बऱ्याच कर्जत टेनिस क्रिकेट नव्हे तर त्या बाहेर देखील जाऊन बऱ्याच खेळाडूंना त्याचा अनुभव आहे की कशा प्रकारे खेळतात आणि गोलंदाजी तितकीच दर्जेदार करतोय. कारण 2 षटकामध्ये अतिशय मार खाल्ला होता दोन्ही गोलंदाजांनी. 18ची सरासरी होती. कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं काल भैरव मालेगाव संघाला आणि तो कमबॅक 3ऱ्या षटकामध्ये दिसून आला राजेश भोईर यांच्याकडून. पुढील चेंडू नवीन फलंदाज गेला या ठिकाणी. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. चांगला चेंडू खणून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि काय कमाल केली या क्षेत्ररक्षकाने. दोन्ही पाय खुले केले आणि दोन्ही पायांच्या मधून अगदी चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पलीकडे चौकार. या ठिकाणी केवळ एकेरी धाव होती, परंतु तन्मयने कमाल केली आणि या फ्रीच्या धावा दिल्या. मी म्हटेल कारण ज्या ठिकाणी चौकार नव्हता सहज चेंडू पकडला असता तर एकेरी धाव कंप्लीट झाली असती, परंतु 4 धावा आणि धावफलक जाऊन पोहोचलं 42 वरती. पुन्हा यॉर्क लाईनचा चेंडू सरळ दिशेने खेळला. या ठिकाणी तन्मय धोतोय. पुन्हा एकदा थोडासा अपुरा ठरेल या ठिकाणी आणि चेंडू सरळ निघून जातोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. तो मात्र नेरळपाडा संघाला. अक्षय बाद झाला. कुठेतरी वाटलं की आता थोडासा दबाव निर्माण होईल, परंतु आणखी देखील बॅटिंग ऑर्डर खूप चांगल्या प्रकारे आहे नेरळपाडा संघाची. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. 46 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3रं षटक अद्याप ही सुरू आहे. चांगली दर्जेदार फलंदाजी आहे नेरळपाडा संघाची.
गेले काही दिवस थोडासा बॅड पॅच मध्ये होता, परंतु जसा धोत्रेच्या मैदानावरती आलाय ना त्यांचा बॅड पॅच निघून गेलाय आणि आता चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी होते नेरळपाडा संघाची. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा यश लागले त्या ठिकाणी. यष्टीरक्षक चुकला म्हणजे या मैदानावरती थारा नाहीये. चेंडू सरळ लॉकस्टॉक मध्ये निघून जाणार सीमारेषा पलीकडे. सलगचा तिसरा चौकार येतोय तो मात्र नवीन गेलेला फलंदाज सचिन याच्या बॅट मधून. अक्षयने काय कार मंत्र दिला काय माहिती सचिनला आणि त्याने मात्र त्या ठिकाणी जाऊन सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचलं. अर्धशतक कंप्लीट होतंय नेरळपाडा संघाचं. अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होतंय 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच आदरणीय बलिराम रसाल जर या ठिकाणी असते ना तर नक्कीच या चौकार हॅट्रिकला बक्षीस असतं, परंतु सध्या थोडेसे अनुपस्थित आहेत. परंतु तरी देखील टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण अक्षय मात्रे बाद झाल्यानंतर सचिनने काय फलंदाजी केलेली आहे. या ठिकाणी सलगचे 3 चौकार मारले आणि आपल्या संघाला 50 पर्यंत निवडून ठेवले 3 षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे जी 17ची सरासरी होती ना ती कुठेतरी जवळपास आणून ठेवलेली आहे. 18ची सरासरी होती. नाही नाही आहेत नेरळपाडा संघ, खात्री घाबरू नका. 1111 लागलेत. बलिरामजी रसाल जरी इथे उपस्थित नसले ना त्यांचं बक्षीस त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. नितीनजी रसाल साहेब आहेत आणि सचिन रसाल सचिन काय आडनाव फलंदाजाचं सचिनजी देशमुख यांचं ते पारितोषिक लागू झालेलं आहे. चांगली फलंदाजी केली आणि त्याला दाद देण्यासाठी धोत्रेकरांचं हे आयोजन आणि बक्षिसांची खैरात आहे मित्रांमध्ये. या ठिकाणी बलिरामजी रसाल जे असतील, नितीनजी रसाल असतील, जे फलंदाज आहेत गोलंदाज आहेत त्यांना खुश करणार आहेत ते. या ठिकाणी नमो चषक भाजपा चषक या ठिकाणी रंगतोय. सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये धोत्रेकरांचं भव्य दिव्य असं हे आयोजन. या ठिकाणी खेळती हवा, नदीचा किनारपट्टी, म्हणजे प्लेयर खुश होत आहेत या ठिकाणी येऊन. खूप दर्जेदार आयोजन आहे आणि अजून शेवटचा दिवस देखील असणार आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर येतील, अनेक प्रेक्षक देखील येतील या ठिकाणी. नक्कीच या दुजोरा देऊया याला देखील. शेवटचं षटक घेऊन येतोय पहिल्या इनिंग मधील गोलंदाज तन्मय. निलेश ऑन स्ट्राईक आपण पाहतोय, ज्याने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये केवळ 2च धावा केल्यात. आता निलेशला मात्र या ठिकाणी कमाल करावी लागेल. तन्मय शॉर्ट पिच चेंडू ऑफस्टॉपच्या दिशेने मारा होता, परंतु चेंडूला सरळ धाडलंय. त्या ठिकाणी इशारा येईल आमच्या पर्यंत. चेंडू 1 बाउन्स लँड झालाय जमिनीवरती आणि सीमारेषा पलीकडे गेलाय. हा आलाय चौकार. सरते शेवटी निलेश देखील जागृत झाला, त्याचा देखील कॉन्फिडन्स वाढला शेवटच्या षटकामध्ये आणि 4 धावा आल्या आणि 54 धावा. परंतु आपल्याला हे देखील विसरून चालणार नाहीये. दुसरीकडे अमोल भोईर, राजेश भोईर देखील आहेत धावा काढण्यासाठी. कटर स्वरूपाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा अतिरिक्त बाहेर राहिला. थोडासा आतमध्ये जर असता तर मात्र लीगल डिलिव्हरी मांडली गेली असती. परंतु ही तिसरा वाईड या पहिल्या इनिंग मधील येतोय आणि जवळ जवळ किती धावा, 55 धावा धावफलकावरती लागल्या. अतिशय दर्जेदार हा चेंडू मात्र बुमरा मलिंगा यांचा चेंडू आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अतिशय दर्जेदार मानला जातो आणि त्याच प्रतीचा हा चेंडू टाकला. काहीही करू दिलं नाही निलेशला या चेंडूवरती आणि सरळ त्रिफलाचीत झाला. तन्मय हा नवोदित गोलंदाज आहे, परंतु आता त्याने फ्रेशरला झुगारून एक चांगली गोलंदाजी केली आणि निलेशला बाद केलं. थोडासा दडपणाखाली होता निलेश, बॅड पॅच मध्ये आहे आणि त्याला आता त्रिफलाचीत केल्यानंतर तिसरा गडी बाद होतोय तो मात्र नेरळपाडा संघाचा. निलेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जातोय मैदानावरती यश. 55 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. या मैदानावरती 50-60 धावा सहज रित्या प्रत्येक संघ कमावताना दिसतोय. परंतु जर 60-70 प्लस जर धावा झाल्या तर काहीतरी सामना विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. जर तरच्या गोष्टी आहेत
या क्रिकेटमध्ये. फलंदाजी सध्या नेरळपाडा संघाची चांगली आहे, त्यांच्यामध्ये आनंद उत्सव आहे, परंतु सेकंड इनिंग जशी येईल तसा निर्णय असेल तो देखील काहीतरी वेगळाच असेल. बघूया, त्याच्याकडे देखील आपण जाणार आहोत. आडव्या बॅटने या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला, स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न करतोय नवीन गेलेला यश आणि त्याच्या जोडीला असलेला सचिन, ज्याने 3 चेंडू खेळलेत आणि 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावलेत. 12 या धावसंख्येवरती खेळतोय. 400च्या स्ट्राईक रेटनी सध्या मैदानावरती यश बाद झालाय. त्याच्या जागी आता मात्र नवीन फलंदाज जाणार आहे. आता मैदानावरती जातोय टॅटूमॅन, ज्याची ओळख नवीन निर्माण केलेली आहे त्याने, ऋषी. अतिशय सुंदर टॅटू काढत असतो नेहमी खेळाडूंच्या हातांवरती, कुठेही शरीरावरती. यावेळेस स्ट्राईक का घेतली हे मैदानावरती यावेळेस दाखवून देतोय. ऑन साइडला काय दर्जेदार फटका खेळलाय तो मात्र सचिनने. सलगचे 3 चौकार, 400चा स्ट्राईक रेट होता, आणखी थोडा एक्सेलरेटर वरती पाय ठेवला, आता मात्र तो स्ट्राईक रेट वाढवला. या चेंडूवरती षटकार खेचलाय, म्हणजे 4 चेंडूंमध्ये त्याने 18 धावा केल्यात. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार, चौकार षटकारांची आतषबाजी करणारा हा सचिन नेरळपाडा संघासाठी मात्र खूप लाभदायक ठरतोय. संघ जाऊन पोहोचलाय तर मात्र 61 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी चांगला चेंडू टाकला, थोडासा स्लो रन चेंडू टाकला. नैतिक भोईर, जरी मुलगा चुकला तरी त्यांचा बाप मात्र त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यासाठी उभा होता. पिता पुत्राची ही जोडी मात्र या ठिकाणी बॅक सांभाळून घेतलं राजेश भोईर यांनी आणि या 1 चेंडूवरती या धावा मिळाल्या त्या मात्र 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 63 धावा. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातील आणि या इनिंग मधील असेल तो तन्मयचा, समोर असेल तो सचिन, ज्याने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 20 धावा केल्यात. स्लोवर 1 चेंडू त्याला पीक केला आणि आपल्या डगआउट मध्ये ठोकलेला हा शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि 6 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावसंख्येची इनिंग संपवून सचिन मात्र डगआउट मध्ये येतोय आता, कारण इनिंग संपलेली आहे या ठिकाणी. आणि या 6 धावांनी आमचे स्कोरर आम्हाला सांगतील की धावफलक जाऊन पोहोचलंय ते तब्बल 69 आणि विजयासाठी गरज असेल ती 70 धावसंख्येची. आणि मी अजय डायरे सरांना विनंती करतो, या हालत दुलत नका येऊ, तुम्ही दुसऱ्या इनिंग मध्ये आपला आवाज असेल. पहिलं सत्र संपलंय या ठिकाणी आणि पहिल्या सत्रामध्ये नेरळपाडा संघाने 69 धावा केल्या. विजयासाठी 70 धावांची गरज आहे, परंतु या मैदानावरती या चेसेबल धावा आहेत असं मी तरी म्हणेल, कारण गेले 3 दिवस या मैदानाची ख्याती मी पाहिलेली आहे आणि मागच्या सामन्यामध्ये अमोल भोईरचं अर्धशतक देखील त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे फलंदाजांसाठी ही अतिशय चांगली लाभदायक खेळपट्टी आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये नेरळपाडा संघाच्या बाजूने आनंदोत्सव होता, दुसऱ्या सत्राच्या बाजूने कोणत्या संघाच्या बाजूने आनंदोत्सव असेल हे सांगण्यासाठी मी अजय सरांना विनंती करतो की आपण या जॉईन व्हा आणि या दुसरे सत्र आपण आपल्या सुमधुर गोड आवाजात या ठिकाणी प्रेक्षकांना ऐकवा. थँक्यू संभाजी पतारे सर. या इनिंग मध्ये टोटल धावा उभारल्यात त्या मात्र नेरळपाडा संघाने टोटल 69 आणि 70 धावांचं लक्ष असणार आहे. तर सचिन या फलंदाजाने 3 चौकार ठोकत चौकार हॅट्रिक लगावली आणि त्याच्यासाठी ज्येष्ठ उद्योजक धोत्रेगावचे बळीराम शेठ रसाल यांच्या वतीने 1111 रुपयाचा कॅश प्राइज सचिन तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल. मॅच संपल्यानंतर आपण ते कॅश प्राइज घेऊन जा. बळीराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र गोल्डन मॅन नितीन शेठ रसाल
यांच्या वतीने ते 1111 रुपयाचा कॅश प्राइज कॅश आमच्याकडे जमा आहे. तर सचिन आपण मॅच संपली की ते घेऊन जा आणि मैदानाच्या 70 धावांचं लक्ष हे कालभैरव मालेगाव संघाला असेल. आधीच्या मॅच मध्ये जय हनुमान कळंबोलीच्या विरोधात कालभैरव मालेगावने 70 धावा उभारल्या होत्या आणि आता त्यांच्या टीमला त्या पुन्हा चेस करायच्या त्या 70 धावा. आणि अमोल भोईरने मागच्या मॅच मध्ये 14 चेंडू मध्ये 53 धावांची इनिंग खेळली. 14 चेंडू मध्ये त्याने आपली 50 कंप्लीट केली. आता पुन्हा त्याच 50ची किंवा त्याच खेळीची गरज आहे ती कालभैरव मालेगाव संघाला. सत्तर धावांचं लक्ष आणि राज भोईर आणि अमोल भोईर दोनही सलामीच्या ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये अमित सोना बॉलिंग साठी आलेत. श्री सिद्धिविनायक नेरळपाडाचा सचिनने जो परफॉर्मन्स दाखवलाय ना 1111 रुपयाचा तो मानकरी आहे चौकार हॅट्रिकचा. आणि आधीच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलेला तो सचिन. अमित सोना यांची बॉलिंग तेवढीच भारी ठरणार आहे. कालभैरव मालेगाव आणि नेरळपाडा यांच्यामध्ये जो संघ विजय होईल तो क्वालिफाय मॅच मध्ये एंट्री करेल आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप या संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटचा क्वालिफायचा सामना राहील विजेत्या संघाचा. 3:50 झालेले 5 पर्यंत आपले सामने आज कंप्लीट होतील. ऑन टाइम संघ सर्व पोहोचले. ऑन टाइम संघ आल्यानंतर मात्र आपल्या मॅचेस अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी सुरू झाल्या आणि कुठलाही विलंब न करता सर्व संघांनी आपला अतिशय उत्तम खेळ दाखवला आणि त्यांच्या उत्तम खेळाने आणि त्याचबरोबर ब्रदर्स 11 जय गावदेव धोत्रे संघाच्या उत्तम नियोजनाने परफेक्ट नियोजनाने आजचा दिवस मात्र ऑन टाइम या ठिकाणी कंप्लीट होईल अशी अपेक्षा आपण करूया. दोन्ही टीमला पुन्हा सेकंड इनिंग साठी शुभेच्छा देऊ आणि मैदानाच्या आतमध्ये अमित सोनाच्या विरोधात पहिला ओपनिंग बॅटर तयार आहे तो मात्र राज भोईर. गोलंदाज तयार अमित सोना. पहिलाच बॉल अमित सोना यांचा हवेत आहे. सचिनच्या हातातून कॅच ड्रॉप. भरपूर टायमिंग होतं सचिनकडे. लास्ट मोमेंटला सचिनने खरं तर हात सोडले म्हणायला हरकत नाही कारण बॉल वरती पकड बनवण्याच्या सेकंड अटेम्प्ट मध्ये सचिन नव्हते. जसा चेंडू सुटला तसा त्यांनी तो चेंडू जाऊ दिला आणि पहिली ड्रॉप कॅच राज भोईर यांची. अमित सोना खरं तर नेरळपाडाचा गोलंदाजीला खरा सोना आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस अमोल भोईरच्या बॅट मधून चेंडू सीमा पार ओव्हर दी रोप येतो षटकार. 70 धावा चेस करायचे. अमोल भोईरने मागच्या मॅच मध्ये 50 ठोकली. आता त्याच 50च्या खेळची गरज आहे पण अमित सोना या स्ट्रॉंग बॉलरच्या अगेन्स्ट अमोल भोईरचा षटकार आहे. कॅच ड्रॉप झाली नसती तर राज भोईर आउट झाला असता. नवीन बॅटर स्ट्राईक वरती असता म्हणजे षटकाराचं चित्र कदाचित आलं असतं की नसतं. पण आता अमित सोनाला अमोल भोईरला थांबवणं गरजेचं. 2 बॉल धावा झाल्या 7. अमोल ऑन स्ट्राईक आणि एक चांगली ओव्हर प्रेक्षकांच्या भेटीसाठी आहे आणि अमोलचा फटका हवेत चाललाय आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॅक टू बॅक सिक्सर. 1 मोर सिक्सर. टेन्शन वाढवलं गोलंदाज अमित सोनाचं. अमोल भोईर अनस्टॉपेबल बैटिंग. ना रुकेंगे ना थकेंगे सिर्फ विपक्षी टीम को ठोकेंगे अशा स्ट्रॅटेजीने अमोल भोईरने मागच्याही मॅच मध्ये तीच
स्ट्रॅटेजी आणि आता अमित सोना स्ट्रॉंग बॉलरच्या अगेन्स्ट जे किती स्ट्रॅटेजी घेऊन आला आणि 3 बॉल मध्ये धावा झाल्या तर 13 70 धावा संख्या चेस करायची आहे आतापर्यंत 3 दिवसामध्ये 70 धावा संख्या चेस झालेली नाहीये त्यामुळे ती धावा संख्या चेस होईल की नाही हे माहिती नाही पण जर अमोल भोईरने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर बलिराम शेठ रसाल यांच्या वतीने टोटल 1111 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्यासाठी देखील असेल आधी नेरलपाड्याच्या सचिनने चौकार ठोकली आता अमोल भोईर षटकार ठोकेल काय बघायचं गोलंदाज तयार अमित सोनासाठी अमोल भोईरचा फटका समोर आहे राज बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत एकच सिंगल 4 बॉल 2 सिंगल 2 षटकार 14 धावा संख्या ऑनबोर्ड आहे अमित सोनावरती खरं तर असं वाटलं की अमोल भोईरला अमित सोना नियंत्रणात आणेल कंट्रोल ठेवेल पण अमोल भोईर मात्र अनस्टॉपेबल बॅटिंग करत आणि त्याला साथ देतोय तो मात्र कालभर मालेगाव संघाचा ज्याने आतापर्यंत 2 बाईक जिंकल्यात तो बायकरमॅन राज भोईर चांगला बॉल अमित सोनाचा 5वा चेंडू कुठलीही धाव नाही निर्धाव चेंडू आणि धाव फलकावरती धावा येते मात्र 14 खर तर 17 च्या सरासरीने जरी खेळला कालभर मालेगाव तरी 70 पर्यंत सहज पोहोचू शकेल अमित सोनाने 5 बॉल मध्ये 14 खर्च केला पुढे आला होता राज बॅटला ब्रश झाला चेंडू मागे शॉट फाईन लेगला फिल्डिंग झाली कुठलीही धाव नाही अमित सोनाने 2 चेंडू निर्धाव काढले 14 धावांची ओव्हर इथून फिनिश झाली आणि आता येणारे चेंडू असणारे टोटल 18 बॉल्स आणि विजयासाठी गरज आहे अजूनही 56 या धावसंख्येची कालभैरव मालेगाव संघ की सिद्धिविनायक नेरलपाडा क्वालिफाय मॅच जी स्वर्गीय भास्करी लोन अंजपच्या विरोधात खेळली जाणार आहे तिथे कोणता संघ पुढे जाईल हे आपल्याला बघायचं आज स्वर्गीय भास्करी लोन अंजप संघाने सकाळच्या सत्रामध्ये 2 संघांना पराभूत केलं आधी पहिला सामना डिक्सळ संघाला अंजप संघाने पराभूत केलं आणि त्यानंतर जय मल्हार भाकरीचा पाडा या संघाला पराभूत करत स्वर्गीय भास्करी लोन अंजप संघ क्वालिफाय मॅच मध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या विरोधात कोणती टीम येईल यासाठी जो सामना सुरू आहे तुमच्या समोर जो सामना नेरलपाडा आणि काळभैरव मालेगाव इथे मालेगाव संघाला 18 बॉल मध्ये अजूनही 56 धावांची गरज आहे आणि समोर येतो मात्र नेरलपाडाचा हेमंत चंचे वेगवान बॉलर ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल अमोल भोईरचा बॅट मधून चेंडू सीमारेखा पार अमोल भोईरचा हा कडक षटकार या मॅच मध्ये जोपर्यंत अमोल भोईर आहे तोपर्यंत राज भोईर आहे तोपर्यंत सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगता येत नाही कारण आता 17 बॉल आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 50 धावसंख्येची 17 बॉल आणि 50 धावसंख्येची गरज आहे चेंडू आलाय बघा मैदानाच्या आतमध्ये अमोल चेक करा 17 बॉल आणि 50 धावसंख्येची गरज आहे अमोल भोईर षटकार आणि षटकार आधीच्या मॅच मध्ये 7 षटकार होते अमोलचे याही मॅच मध्ये 3 षटकार अमोल भोईरचे अमोल भोईरची विकेट ही सिद्धिविनायक नेरलपाडा संघाला हवी आहे आणि समोर अमोल भोईरचे इतके तुफानी फटकेबाजी सुरू आहे की त्याला कंट्रोल करण्यासाठी ओव्हर द विकेटने हेमंत आलाय अमोलचा स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिलिव्हर अँड डिस्पॅच ठोकला सिक्सर अमोल भोईरचा बॅक टू बॅक दुसरा 1111 चा कॅश प्राइज पुन्हा एकदा त्या उंबरठ्यावरती अमोल भोईर आणि टोटल स्कोर पोहोचलाय तो मात्र 26 या धावा संख्येवरती विजयासाठी धावा पाहिजेत 16 चेंडू शिल्लक आणि 44 धावा संख्येची गरज आहे 16 बॉल 44 44 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 16 बॉल्स आणि अमोल भोईरला जर जाळ्यात फसवण्यामध्ये यशस्वी झाला हेमंत चंचे तर मात्र मॅच मध्ये सिद्धिविनायक नेरलपाडाचा कमबॅक आणि पुनरागमनाची गरज आहे कारण 2 बॉल मध्ये आले षटकार 2 हेमंत चंचेच्या गोलंदाजीवरती मात्र विश्वास आहे कर्णधाराला कारण स्वतः हेमंत कर्णधार अक्षय देखील हँडल करतो टीमला त्यामुळे इथून एक कान मंत्र दिला की अमोल भोईरला असा चेंडू टाकला पाहिजे तिथे अमोलला बीट करता येईल गोलंदाज हेमंत चंचे पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल एक एक्स्ट्राची रन आली 27 धावा ऑन बोर्ड
दोन फलंदाजामध्ये सातत्याने चर्चा, गोलंदाजाला देखील सातत्याने गायडन्स, आणि अशा परिस्थितीमध्ये अमोल आणि हेमंत दोनही चांगले बॉलर आहेत. कारण KPL मध्ये आता दोन्ही खेळाडू दिसणार आहेत. एका बाजूला अमोल आयकॉन प्लेअर आहे, दुसऱ्या बाजूला हेमंत एक टॉप ऑलराऊंडर आहे. आणि त्यांच्यामध्ये सुरू असलेले द्वंद्व सेकंड ओव्हर मध्ये. हा चेंडू अमोलला फसवलाय, आय थिंक गतीने फसवलाय. सुपर्ब चेंडू ऑसम डिलिव्हरी. अमोलला खरं तर बॅट उचलावी तत्पूर्वी हेमंतचा चेंडू निघून गेला. एक सरप्राईज डिलिव्हरी होती. अमोल खरं तर बीट केलं या चेंडूवरती हेमंतने. 3 बॉल 27 धावा ओव्हर नंबर 2 मध्ये हेमंत चंचे वर्सेस अमोल भोईर अशी लढत. चौथा बॉल हवे चाललाय, पकडली कॅच, गोल्डन विकेट या सामन्याची. अमोल भोईर या खेळाडूला इथे आउट केलं हेमंत चंचने. डाऊन दी बॉल अमित सोना आले, आणि खरं तर जी विकेट पाहिजे होती, जी व्हॅल्युएबल विकेट हवी होती अमोल भोईरची, इथे आउट करत असताना नेरळपाडा संघाचा जल्लोष. कारण अमोलला आउट करणं म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात धावसंख्येला रोखण्यासारखे आहे, आणि आउट केलं ते अमोल भोईरला. संघाचा आत्मविश्वास आता वाढला असेल, उत्साहितपणा जाणवला असेल आता संघामध्ये. कारण जोपर्यंत अमोल खेळत होता तोपर्यंत दडपण होतं, एक ओझं होतं गोलंदाज हेमंत वरती देखील, की अमोल 2 षटकारानंतर काय करेल, पुढचा बॉल कशी प्लॅनिंग मी करू, असे भरपूर प्रश्न होते. आणि त्या सर्व प्रश्नांना पूर्ण विराम दिला अमोल भोईरच्या विकेटने. आणि 4 बॉल संपलेत, धावसंख्या ती मात्र 27. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 4 बॉल आणि 27. अमित सोनाना माहिती होतं जर ही कॅच जर ड्रॉप झाली असती कदाचित मॅच वरती आपली पकड निसटली असती. त्यामुळे कॅच त्यांनी पकडली, आणि हेमंत चंचा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक जल्लोष केला. कारण अमोल भोईरची विकेट, पण राज भोईर मैदानाच्या आतमध्ये अजूनही स्थित आहे, आणि त्याच्या साथीला पोहोचलाय तो यंग टॅलेंटेड स्वप्नील. मॅच अजून संपलेली नाहीये, भरपूर काही या मॅच मध्ये बाकी आहे. गेम चढ उतार तर होतच राहणार आहे गेम मध्ये. गोलंदाज तयार, नो बॉल पंचांनी ते घोषित केला. अबो दी लाईन कदाचित पुढे असेल. येस, ओव्हर स्टेपचा नो बॉल. लाईनच्या पुढे आहे गोलंदाज, आणि अर्थातच पंचांनी घोषित केलं नो बॉल. एक्स्ट्रा रन ऍड होईल आणि सोबत फ्री हिट. नेक्स्ट बॉल काल भैरव माळेगाव स्वप्नील साठी असणार फ्री हिट. हेमंत चंचेचा एक चेंडू मात्र एक्स्ट्रा वाढला, आणि विकेट आल्यानंतर स्वप्नीलची बॅटिंग राजभोईरला 7, आणि त्यानंतर उरलेल्या 42 धावा कशा चेस होतील याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. गोलंदाज हेमंत चंचे. फ्री हिटचा बॉल मिस केलाय स्वप्नीलने. हेमंत चंचेची बॉलिंग, आणि ओव्हर नंबर 2 चा कंप्लीट केला बॉल त्याने 5वा. थांबवलं मागच्या 3 बॉल वरती हेमंत चंचेने काल भैरव मालेगावच्या धावसंख्येला थांबवलं. गोलंदाज तयार, हेमंत समोर स्वप्नील. वाईट चेंडूची फेक हेमंत चंचेची. एक्स्ट्राची धावने टोटल एका रनने वाढेल 29. अजूनही विजयासाठी 41 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत ते मात्र 13 बॉल 41, म्हणजे या ओव्हरचा हेमंत चंचेचा हा लास्ट बॉल असणार आहे. हेमंत चंचे आणि स्वप्नील दोन्ही यंग टॅलेंटेड, आणि स्वप्नीलच्या बॅट मधून एक हिट पाहिजे, टीमला एक्सपेक्ट आहे. कारण ओव्हर चांगली फिनिश झाली तर सेकंड येणाऱ्या बॉलर वरती थोडंसं प्रेशर असतं. त्यामुळे फिनिशिंग टच इम्पॉर्टंट आहे प्रत्येक ओव्हर मध्ये, आणि त्यासाठी एफर्ट्स असणार आहेत ते मात्र स्वप्नीलचे. समोर केला लॉंगन मध्ये खेळाडू पोहोचलाय सचिन. हातामध्ये चेंडू आहे, एक खेळी आहे कंप्लीट, एकीवरती थांबावं लागेल. ओव्हर नंबर 2 फिनिश. 2 ओव्हर टोटल स्कोर आहे आतापर्यंत 30. 2 ओव्हर बाकी, विजयासाठी रन्स पाहिजेत 40. 30 झाल्यात, 40 पाहिजेत. आणि स्वर्गीय भास्करी नांजपच्या विरोधात 2 हात करण्यासाठी कोणता संघ पोहोचणार क्वालिफाय मॅच मध्ये, अर्थात ट्रॉफी साठी खेळवणारी ती मॅच. या 4 चमचमणाऱ्या ट्रॉफीज, असं वाटतं की कदाचित माझा संघ असा तर ही ट्रॉफी माझ्या संघाने जिंकली असे किंवा जिंकावी असं प्रत्येकाला वाटेल. अशा ट्रॉफीज आहेत.
सुंदर ट्रॉफीचा रंग देखील तेवढाच भारी आहे, त्याच्यावरती असणारी चमक देखील तेवढीच भारी, आणि क्रिकेटमध्ये दुसरं काही नाही. एक वेळ बक्षिसाची रक्कम नाही दिली तरी चालेल संघाला, पण ट्रॉफी मात्र त्यांना भारी पाहिजे, कारण विजयाचं प्रतीक म्हणजे ट्रॉफी. आणि ती ट्रॉफी कमावण्यासाठी आणि एका संघ दुसऱ्या संघावरती भारी ठरण्यासाठी खरं तर चालू असलेल्या या स्पर्धा आहेत. पैसा काहीच नाहीये स्पोर्ट्स मध्ये, आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिटने मात्र आपले हे सर्व कर्जत तालुक्यातील खेळाडू कुठलाही स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन आयोजकांना चांगलं सहकार्य करून कर्जत तालुक्यामध्ये स्पर्धा होतात, आणि त्यामुळेच खरं तर क्रिकेटमध्ये चांगली शिस्त आली, आयोजन भारी व्हायला लागले, आणि त्याचबरोबर पैसा आलाच, त्याचबरोबर प्रसिद्धी देखील आली, आणि एक चांगली मोठी कर्जत तालुक्यातील स्पर्धा 40,000 रुपये क्रमांकाची भाजपा नमो चषक 2025 च्या माध्यमातून ब्रदर्स 11 आणि जय गावदेव धोत्रे संघाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा, पात्र जिल्हा परिषद वॉर्ड भाजपा पार्टीची आयोजित ही स्पर्धा. संख्येची आता गरज असणार. मैदानाच्या आतमध्ये खरं तर राज भोईर आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत आणि अवघी 1 धाव त्यांच्या बॅटमधून आलेली. चेंडूला ऑब्झर्व करणं आणि फटके खेळणं ही त्याची खासियत आहे. आणि वाह, प्रॉपर कनेक्शन, टायमिंग बेमिसाल, फेकून दिलाय चेंडू सीमा पार, ठोकला राज भोईरने षटकार, आणि सामन्यामध्ये आता 7 बॉल गरज आहे 33 धावसंख्येची. 7 बॉल 33. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ आता इथे उपस्थित झालाय क्वालिफाय मॅच खेळण्यासाठी, आणि त्यांचे सपोर्टर अर्थात प्रेक्षकांची देखील गर्दी त्यांच्या बाजूने आता यायला सुरुवात. रुपेश मिनमिने आणि रोहिदास मिनमिने हे देखील आलेले आहेत, आणि मैदानाच्या आत राज भोईर जोपर्यंत आहे तोपर्यंत अजूनही सामन्याचं चित्र स्पष्ट नाहीये. 7 बॉल मध्ये पाहिजे धावा 33. गती कमी केली, धावेचा प्रयत्न होईल का, आणि बाटर इथून होईल आउट. फलंदाज आउट आहे, ओव्हर देखील कंप्लीट आहे, आणि आता 33 धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. 6 बॉल 33. गेम अजून संपलेला नाही. सहा बॉल आणि 33 धावांची गरज आहे. राजनच्या बॅटमधून अवघ्या सिंगल धावेचा फटका आला. 5 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. सिद्धिविनायक नेरलपाड्याने आधी बॅटिंग चांगली केली. फलंदाज निलेश शिनारेच्या 26 धावा आणि अक्षय म्हात्रेच्या 34 धावा या धावसंख्येच्या जोरावरती 69 धावा त्यांनी उभारल्या, आणि आता पाठलाग करत असताना मालेगाव संघाच्या धावा झाल्यात 38. 5 मध्ये पाहिजेत 32. ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून राज भोईरचा फटका, सुसाट वेगाने चेंडू चालला, डीप मध्ये धडकलाय चेंडू, सीमारेखा पार चौकार. आता 4 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 42 धावा झाल्या, 4 बॉल 28. आता बंटीचे 4ही चेंडू जर व्यवस्थित पडले तर मात्र सिद्धिविनायक नेरलपाडा संघाचा विजय सुनिश्चित होईल, आणि इथून कुठलीही धाव राज घेणार नाही. 3 बॉल आणि आता कंपल्सरी 28. सामन्यातील हवा खरं तर 3ऱ्या ओव्हर मध्ये निघाली, ज्यावेळी 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव आली. 3ऱ्या ओव्हरच्या 4 बॉल मध्ये 1च धाव आली. तिथे थोडासा रिदम ब्रेक झाला, आणि आता फॉर्मॅलिटी फक्त शिल्लक आहे. राज भोईर उरलेले 2 चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतील. 2च बॉल आहेत आता सामन्यामध्ये, ही धावसंख्या होणं आता इम्पॉसिबल आहे.
आणि राजन आता स्ट्राईक घेऊन ते 2 बॉल खेळण्याचा प्रयत्न करतील. बंटीचा 5वा बॉल आहे आणि ऑन साइडला परत एकदा फिल्डर हेमंत पोहोचलाय आणि आता एक चेंडू शिल्लक. अमोल भोईरची कॅच अमित सोनाने पकडली. हेमंत चंचच्या खात्यात ती विकेट. तिथेच मॅच मधील एक दबाव वाढला आणि त्यानंतर सातत्याने डॉट बॉल आले आणि प्रेशर वाढत गेलं. रिक्वायर्ड रन रेट वाढत गेलं आणि आता शेवटचा बॉल